कुठू तिचं नाव काय सोना हात दुखील तिथे अय तिथे कुठ बाय कुठ तिचं एकदम आरामशी पकडतो परत. हा पहा मित्रांनो एकदम असं मस्त पैकी शिजली ती आणि किती चांगला कलर पण आला. राम राम मित्रांनो, या चहा घ्यायला. चहा ठेवला आता उकळा लागला चहा. आणि हे पहा दीदी आबी सोना बसले. तर राम राम मित्रांनो, या भाजी खुडायला मेथीची भाजी. मित्रांनो जवळपास 1 आठवड्यापासून काही व्हिडिओ आला नाही, चॅनलवर टाकताच नाही आला. कारण की काम असल्यामुळं काही व्हिडिओ टाकता येत नाही. कारण सकाळी जावं लागतं कामाला, संध्याकाळी यायला उशीर होते. व्हिडिओ कधी टाकायचा त्याच्यामुळं काही काढायला वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं टाकल्या पण जात नाही. तर आज दुपारपर्यंतच काम होतं आणि दुपारी लवकर घरी आल्यामुळं म्हटलं चला मग आज व्हिडिओ काढावं. तर मित्रांनो आता चला मग हे बघा, आता मग मेथीची भाजी खोडायला लागलो. दीदी पण भाजी खोडायला. दिदे अरे रे भाजी खोडते बाळा तू. चल धर. अरे काढी झाली आता धर. अरे बापरे. हे बा दीदी पण मेथीची भाजी खोडायला लागली. तर आता आज मेथीची भाजी बनवणार आहे मित्रांनो मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो मला पण दररोज व्हिडिओ टाका वाटतात, परंतु वेळच नाही भेटत व्हिडिओ काढायला, त्याच्यामुळे काही टाकलं जात नाही व्हिडिओ. तरी पण जसं माझ्याकडून म्हणजे शक्य झालं तसं मी व्हिडिओ काढत असतो. तर मित्रांनो हे पहा झाली भाजी खोडणं. भाजी खोडून तयार झाली आता. हे पहा चूल पेटली. तर मस्तपैकी भाजी मस्तपैकी भाजी करतो. तर मित्रांनो आता व्हिडिओ पाहतो मी शेवटपर्यंत. मी आता भाजी करून घेतो मस्तपैकी. हे पहा आता सोना लसूण शिल राहिली. लसूण शिल लागली. मग दीदी शेंगदाणे कुटा लागली. सोना तिची हातात नको देऊ, ती हात दुखतील तिचे. ऐकत नाही शेंगदाणे कुठं सोना दे घ्या आणून थोडेफार बारीक करून देते. दिदे बाळा हात दुखतील ना, तुझे हात दुखतील ना. ती बघायची शेंगदाणे कुटा लागली. अय दिदे हात दुखतील बाळा. सोना घे तू कुठ पटपट. कुठू तिचं नाव काय सोना हात दुखील तिचे. अय तिथे कुठ बाय कुठ नको दिदे कुठ ना ऐक ना सोना. घे तिच्या हाताला घे. अय दिदे दे ना बा दे ना. नाही भाजी करायची ना आपली भाजी. दे बाळा दे. दे लवकर दे. देव दे मध्ये चल. कुठ सोना कुठ पटपट घे कुठून. तर मित्रांनो पहा भाजी आता मस्तपैकी धुवून घेतो मी. आणि इथं टमाटर कापलं. बरं अजून थोडं बारीक करायचं राहिलं. घ्या कुठ. तर मित्रांनो मीच घेतो आता पटपट कुठून. दिदी काय कुठू देत नाही तिला. दिदी पाव दे इकडे पटकन मी कुठतो बाळा सोड. तर घेतो मित्रांनो हे पहा आता मस्तपैकी शेंगदाणे कुटून घेतो. दिसतंय का बरोबर. इकडं लसूण शिलणं चालू आहे सोनाचा. लसूण भाजी अजून धुवायची राहिली. भाजी पण धुवून घेतो. तर शेंगदाणे कुटून घेतो. सोना तू की शेंगदाणे कुटून मी टमाटर कापतो. तर मित्रांनो आता मी टमाटर कापतो. तर पहा मित्रांनो आता मस्तपैकी बारीक टमाटर घेतलं कापून. टमाटर कापलं मी पटपट, पण अजून सोनाचा काय लसूण शिलणं झाला नाही. चला आता मस्तपैकी भाजी धुवून घेतो. हा मस्त शेंगदाणे पण बारीक कुटून घेतलं बा. हे पण मित्रांनो आता मस्तपैकी शेंगदाणे पण बारीक कुटले. मेथीच्या भाजी शेंगदाणे बारीक कुटून जर टाकल्यानंतर लय चांगली भाजी होती. ती खायला पण चांगली लागते आणि दिसायला पण चांगली दिसते. आणि हे बघा धुवून काढतो भाजी. गिलास कुठे विचारला.
काय पाहिजे तुला? काय करा गिलासाचं? पाणी प्यायचं का? पाणी प्यायचं का? अरे अरे यार पडला रे तिच्यात त्यो. जाय होय पाणी पे आणि परत आणून दे गिलास. हा तर आता मित्रांनो मी घेतो भाजी धुवून. दीदी कुठे रे? झोपली? कधी बी दीदी झोपल्या सांगतो तू. नाही बाबा झोपली. पडली खाली मी उतरली. भाकरीवरती उतरली. मी उतरली. आई उतरली. पाणी फेकतो बाहेर. थांब थोडंसं विचारलं बरं. थोडंसं धुवून घेतो भगवान परत. मित्रांनो आता ठेवलं बघून चुलीवर. काऊन नाही त्याला काय लसूण काय कुठंच काम. तर मित्रांनो आता बघून ठेवलं चुलीवर. आता थोडं पाणी आटलं नाही अजून त्यात तेल टाकायचं मला त्याच्यात. झाला जाळ. थोडं त्यात तेल टाकून घेतो तेवढं तेल. पाणी आटलंय का? हां आता त्यात टाकतो तेल. आता त्यात टाकलं सगळ्यात पहिले तेल. त्याला झाकण लावायचं असं मस्तपैकी. ते कापड यासाठी लावलं तेलात लय मांजरी येतात. मांजरी कॅन जर पाडली तर तेल सांडल त्यातलं, त्याच्यामुळे ते त्यालाच कापड लावले. टमाटो आणि लसूण मित्रांनो त्यात टमाटो आणि लसूण टाकला. टमाटो आणि लसूण टाकला मस्तपैकी. टमाटर आणि कांदा लसूण टाकला त्याच्यात. आता मस्त पैकी थोडं हळद काढायची. थोडी हळद, थोडं तिखट, तिखट नको जास्त नको टाकायला तिखट. मसाला थोडा कमीच टाकतो कारण की खारट झाली तर खाणार नाही पोरं. कमी जर झाला तर घेता येईल वरून.
मित्रांनो ती म्हणे आज मी मेथीची भाजी खायची, त्याच्यामुळे मग तिकडून येतानाच मी मेथी आणली होती. तशी सुकी पण बनवली जात होती समजा तव्यावर, पण ती मग पोरं सुकी भाजी खात नाहीत, त्याच्यामुळे मग अशी बनवावी लागते. तर याचं काम झालं, ठेवा झाकण लावून मस्त पैकी. मित्रांनो आता पहा, मसाला, तिखट, हळद, मीठ हे सगळं भाजून घेतलं. त्याच्यानंतर मग थोडं त्यात शेंगदाण्याची जी बारीक केलेली समजा भुकटी होती, ती बारीक शेंगदाणे भुकटी टाकली आणि मग थोडं पाणी सोडलं आणि आता त्यात भाजी टाकली. आता थोडे वेळ 10-15 मिनटासाठी मी त्याच्यावर झाकण ठेवून थोडी शिजू देत होती. त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो कशी झाली भाजी. तर मित्रांनो हे ताट पाय धुवून घेतला आता आणि मस्तपैकी आता याच्यावर ठेवतो झाकण, कारण की मग झाकण ठेवली ना तर असं व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजल ती. आता त्याखाली घालतो मी जाळ आहे चालू, पण थोडा जास्त जाळ घातला तर लवकर शिजल ती. तर मित्रांनो तोपर्यंत आता पसारा वारून घेतो. कुत्रं आलं इथे, अरे अरे. तर मित्रांनो आता 10-15 मिनटं झाले आणि एकदम अशी व्यवस्थित भाजी झाली असेल. अरे सोना, ती सांडा एकदा तिथं ठेवायले पुढच्या घरात ठेवायले ना, लय गरम आहे. चांगल्या प्रकारे शिजली असेल भाजी आता आणि पाणी पण आटल्यावर लय मस्त कलर आला असेल तिला. आता आण सांडस. आता सांडशी न एकदम आरामशी पकडतो परत. हा पहा मित्रांनो एकदम असं मस्तपैकी शिजली ती आणि किती चांगला कलर पण आला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर खरंच कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जसा आतापर्यंत सपोर्ट करत आला असा इथून पुढे सपोर्ट करा. आणि परत एकदा व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.